मैत्रिणींनो नमस्कार. व्हिडिओ आपण सुरू करणारच आहोत. बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकायच्याच आहेत, पण त्याच्या आधी मला सांगा तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत. मला जरा जाणून घ्यायचं की माझ्या प्रिय तुम्ही सगळ्या ज्या मैत्रिणी आहात ते आता किती वर्ष झाले संसार करताय. मला पटकन कमेंट करून सांगा. 1 वर्ष, 2 वर्ष, 3, 10, 15 जे काही तुमचं उत्तर असेल ते मला जरूर कमेंट करून सांगा. बघा मैत्रिणींनो, सगळ्यात टफेस्ट जॉब रोल कोणता आहे तुम्हाला माहिती आहे का? आपण आता बरेच जण IT मध्ये काम करतात, डॉक्टर आहे, इंजिनियर्स आहे, टीचर आहे, पण एकदम महत्त्वाचा जॉब कुठला आहे तुम्हाला माहिती आहे का? ज्याच्यामध्ये सॅलरी नसते पण काम भरपूर असतं आणि काम करणारी व्यक्ती ते काम खूप आवडीने आणि मेहनतीने करत असते. ओळखा जरा कुठला जॉब आहे. काही येते का लक्षात? असा कोणता जॉब आहे बघा जो कायम सुरूच असतो आणि तोही बिना तक्रारीचा. तो जॉब जे लोक करतात ना ते लोक कधीही विनाकारण सुट्टी घेत नाहीत आणि जेव्हा बाकीच्यांना सुट्टी असते म्हणजे सणासुदीच्या वेळेला वगैरे त्यावेळी तर त्यांची डबल ड्युटी असते, पण तरी सुद्धा कायम हसतमुख. कितीही उशीर झाला रात्री झोपायला तरी सुद्धा सकाळी यावेळी कामाला हजर. काय आलं का लक्षात तुम्हाला मी कोणाबद्दल बोलतीये ते? आणि जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मला आत्ता व्हिडिओ जरा पॉज करा आणि कमेंट करून सांगा की मी कोणाबद्दल बोलतीये. बघूया मला किती करेक्ट कमेंट येत आहेत ते. आणि तुम्ही ओळखलं असेल तर ते अगदी खरं आहे. तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी ही लोक बघितलेली आहेत आणि ते म्हणजे हाऊस वाईफ. पण ते त्याला जॉब नाही म्हणत बरं का. मी इथे तुम्हाला सांगण्यासाठी म्हटलं की हा एक जॉब आहे, पण ज्या हाऊसवाईफ असतात ना त्यांना खरंच माझा एक ग्रेट सॅल्यूट आहे. कारण घर सांभाळणं, मुलं सांभाळणं, तसंच आलेल्या गेलेल्यांचं बघणं, घरात वडीलधारे असतील तर त्यांचं वेगळं काहीतरी आपल्याला सांभाळावं लागतं. सोबतीला कोणी मदतनीस असेल तर आपलं काम थोडं कमी होतं, पण तिच्याकडून पण काम करवून घेणं आणि ती नसताना तिच्या जागी तिचं सगळं काम आपणच करणं हे सगळं हाऊसवाईफ करत असतात. तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती आहे का? आजकाल ना हाऊसवाईफला होम मेकर सुद्धा म्हटलं जातं. होम मेकर त्याचं कारण असं आहे की खरंच हाऊसवाईफ ज्या असतात ना घर बनवतात. किती मस्त शब्द आहे बघा, होम मेकर. का तर घर बनवतात हाऊसवाईफ्स. म्हणजे बघा, दगड, सिमेंट, मातीपासून इंजिनियर तुम्हाला छान घर बनवून देईल. आर्किटेक्ट त्या घराला सुंदर आकार देईल. इंटिरियर डिझायनर्स जे असतात ते घराला सुंदर बनवतात, आकर्षक बनवतात, पण त्या घराला घरपण देण्यासाठी काम करतात त्या म्हणजे हाऊसवाईफ. आणि म्हणूनच घर बनवणारी व्यक्ती म्हणून मी उल्लेख केला होम मेकर. तुम्हाला माहिती आहे का, होम मेकर म्हणजे पूर्वीच्या काळी काही लोक असं समजत होते किंवा असं म्हणायचे बरं का की बाबा ही काही शिकलेली नाहीये म्हणूनच ही घरी बसलेली आहे आणि घरचं आता कामं करते. पण नाही, आजकाल अनेक मी तर जवळजवळ असं म्हणेन की 100 पैकी 80% ज्या हाऊसवाईफ असतात त्या ग्रॅज्युएट असतात, डबल ग्रॅज्युएट असतात, सर्टिफिकेट्स केले असतात, डिप्लोमा केला असतात. पण मी तर म्हणेन की असं नाही आहे, कारण जवळजवळ 100 पैकी 80% ज्या हाऊसवाईफ्स आहेत त्यांनी काहीतरी सर्टिफिकेशन्स केलेले, डिप्लोमाज केलेले आहेत, ग्रॅज्युएट आहेत, डबल ग्रॅज्युएट आहेत. मी स्वतः अशा इतक्या हाऊसवाईफ्सला ओळखते आत्ता सुद्धा ज्या शिकलेल्या आहेत, अगदी उत्तम, खूप चांगल्या नोकरी करत होत्या, लग्नाआधी सुद्धा नोकरी करत होत्या, लग्नानंतर सुद्धा कदाचित नोकरी करत होत्या, पण फक्त आपल्या मुलांसाठी किंवा घरच्या जबाबदारीसाठी म्हणून घरी थांबून आता घराकडे लक्ष देत आहेत. स्वतःचं करिअर सॅक्रिफाईस केलेलं आहे. काही गृहिणी तर अशा आहेत ज्या घरकाम करतात म्हणजे हाऊसवाईफ आहेत, पण घराला हातभार लागावा म्हणून घरात बसूनही काही छोटं मोठं स्मॉल बिझनेस देखील करतात, नवनवीन गोष्टी शिकतात. आपल्या घराला आपण हातभार कसा लावू शकतो हेच कायम बघत असतात. त्यासोबतच मुलांचं शिक्षण, मीटिंग्स, त्यांच्या पेरेंट टीचर्स मीटिंग, त्यांना कुठेतरी क्लासला सोडणं आणणं, हे सगळं करता आजकाल इंग्लिश येणं किंवा इंग्लिश बोलता येणं हेही तितकंच इम्पॉर्टंट आहे असं खूप जाणवतं आजकाल. मला गेल्या काही दिवसांमध्ये कमेंट्स आणि मेसेजेस आले होते की मॅडम, ऑफिसला जाणाऱ्यांसाठी तुम्ही इंग्लिशचे अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत, पण ज्या घरीच बसून काम करतात, घरकाम करतात, होम मेकर्स आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळा स्पेशल व्हिडिओ घेऊन या. आणि म्हणूनच आज हा व्हिडिओ खास
माझ्या गृहिणी मैत्रिणींसाठी आहे. खूपदा असं होतं की कामं करता करता अगदी जेवणाची वेळ सुद्धा निघून जाते आणि मग अशामध्ये कुठे तुम्ही इंग्लिश क्लास लावणार, कुठे इंग्लिश बसून तुम्ही शिकणार. आणि हे सगळं लक्षात घेऊन हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. हो मैत्रिणींनो, आज हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे, तुम्हाला डेडिकेटेड आहे. म्हणून आज फक्त शब्द आणि अर्थ मी सांगणार आहे. मग आता तुम्ही मराठीमध्ये बोलत असलात तर हे शब्द आधेमध्ये तुम्ही घालू शकता. म्हणजे बघा ना, आपण मराठीमध्ये बोलतो सॉरी मी तुझा फोन नाही उचलला. आता यामध्ये सॉरी आणि फोन हे 2 इंग्लिश वर्ड्स आपण वापरले. मग तसंच आता मी जे काही शब्द सांगणार आहे ते पण तुम्ही मराठी वाक्यामध्ये आधेमध्ये घालून बोलू शकता. ठीक आहे. आणि हे आपण लेवल 1चं शिकतोय. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला नक्की कमेंट करा की लेवल 2 घेऊन ये ताई, किंवा लेवल 2 तुम्हाला जर शिकायचं असेल तर कमेंट करा, लेवल 2 पण आम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. आता किचनचे काही पदार्थ ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तेही सांगेन, किंवा अजून सेंटेन्सेस करून दाखवेन. तुम्ही जर लेवल 2 मध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. इथे मी तुम्हाला शिजवणे, भाजणे, लाटणे असे बरेच शब्द आहेत मला रोज लागतात, ज्याचा वापर आपण रोज करतो ना, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपण सुरू करूया सोलणे. ठीक आहे. सोलणेला काय म्हणतात इंग्लिशमध्ये माहिती आहे का बरं? कमेंट करा, कोणाकोणाला माहिती आहे सोलणेला काय म्हणतात. सोलणे म्हणजे पील. पील द बनाना. आता मी इथे एक्झाम्पल म्हणून बनाना सांगितलेलं आहे, पण तुम्ही त्याच्याऐवजी सोलणार काय असाल त्या पदार्थाचा नाव घेऊ शकता. ठीक आहे. तसं तिथून पुढच्या सगळ्या वाक्यांमध्ये मी ज्या पदार्थांचं नाव घेतलं आहे त्याऐवजी तुम्ही तुम्हाला हवे त्या गोष्टी तिकडे ॲड करू शकता. ठीक आहे. आता बारीक करणे किंवा ठेचणे इज क्रश. काय म्हणतात त्याला? क्रश. आपण म्हणू शकतो क्रश द गार्लिक. ठीक आहे. क्रश द गार्लिक. आता आपण बघा कणिक मळतो, आपण मळून घेतो कणिक. काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये माहिती आहे कोणाला? नीड. ओके. नीड द डो. कणिक म्हणजे डो. ओके. DOUGH डो. आणि मळणे म्हणजे नीड. KNEAD नीड. ओके. उच्चार NEED असाच आहे. नीड म्हणजे गरज, पण तसं नसून हा दुसरा अर्थ आहे आणि दुसरा शब्द आहे नीड. ओके. नीड द डो. त्याच्यानंतर घुसळणे म्हणजे चर्न. चर्न द बटर. चर्न द बटर. कापणे सगळ्यांना माहिती असेल, टू कट. कट द पोटॅटोज. कट. आता बारीक चिरणे असेल तर त्याला आपण कट नाही म्हणायचं, कटच्या ऐवजी म्हणायचं चॉप. ओके. चॉप्ड अनियन्स. चॉप्ड अनियन्स. तुकडे करायचे असतील तर आपण काय म्हणतो? तुकडे करायचे असतील तर स्लाइस. स्लाइस द क्युकंबर. काकडीचे तुकडे करायचे असतील तर म्हणू शकता स्लाइस. तर बघा, कट वेगळं आहे, चॉप वेगळं आहे, स्लाइस वेगळं आहे. योग्य त्यावेळी योग्य ते तुम्ही गोष्टी म्हणू शकता. नेक्स्ट इज गाळणे. गाळणे म्हणजे काय? स्ट्रेन. आपण काय स्ट्रेन करतो? स्ट्रेन द टी. ओके. स्ट्रेन द टी. चहा गाळतो आपण, तसं स्ट्रेन द टी. चाळणे. चाळणेला काय म्हणतात? एनी आयडिया? तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा, चाळणेला काय म्हणतात? आपण पीठ चाळतो बघा, सिफ्ट म्हणतात. सिफ्ट. SIFT. सिफ्ट. सिफ्ट द फ्लोर. ओके. सिफ्ट. दळणेला काय म्हणतात? आपण गहू दळून आणतो, दळणेला म्हणतात ग्राइंड. ग्राइंड द व्हीट. ग्राइंड. ओके. GRIND. ग्राइंड. नेक्स्ट इज वाढणे. वाढणेला काय म्हणतात? सर्व. मे आय सर्व यू? सर्व. आता वरून मसाले आपण घालतो त्याला काय म्हणतात? सीझन. सीझन विथ स्पाइसेस. ठीक आहे. सीझन. आता आपण कशामध्ये तरी आपण डुबवतो, आपण भज्या करतो बघा, तेव्हा आपण जे मिक्सचर असतं ते घेतो आणि मग बेसनमध्ये ते असं पूर्ण त्या घोळ्यामध्ये आपण डुबवतो, त्याला काय म्हणतात? मॅरिनेट पण म्हणू शकतो आपण. मॅरिनेट. चिकनला आपण मॅरिनेट करतो. मॅरिनेट. एक उकळी होईपर्यंत शिजवणे त्याला काय म्हणतात बरं? एनी आयडिया? काही गेस करायचं असेल तरी गेस करू शकता, चुकलं तर चुकू दे, आपण शिकायलाच आलेलो आहे. एक उकळी होईपर्यंत शिजवणे. ब्लांच. ब्लांच द स्पिनिच. ठीक आहे. म्हणजे एक उकळीपर्यंत आपण पालकाला ठेवलेलं आहे, उकळी येईपर्यंत
युटेन्सिलमध्ये, दॅट इज ब्लांच. भरणे, भरणेला काय म्हणतात? स्टफ. ओके, आपण सपोज चीज बॉल्स वगैरे करत असू तर स्टफ द बॉल्स विथ चीज. ठीक आहे, स्टफ. भरणे, स्टफ. पुन्हा गरम करण्याला काय म्हणतात? खूप सोपं आहे, रिहीट. रिहीट द राईस. ओके, पुन्हा गरम करणे, रिहीट. ठीक आहे, आणि थंड होण्यासाठी ठेवणे इज फ्रीज. फ्रीज द चॉकलेट, फ्रीज. आता उष्णता देणे म्हणजे काय? हीट. हीट द ऑइल. ओके, हीट द ऑइल. ढवळणे, अगेन खूप इझी आहे. ढवळणेला काय म्हणतात बरं? आठवा आठवा, अगदी माहिती असू शकतो शब्द तुम्हाला हा, इज स्टर. स्टर द व्हेजिटेबल्स, स्टर. गुंडाळणे म्हणजे अगदी शब्दशः गुंडाळणे नाही, पण जसं आपण मगाशी काय बघितलं, मॅरिनेट बघितलं, तसं कोट द पनीर. ओके, नुसतं आपल्याला कशामुळे तरी नुसतं आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये कोट करू शकतो पनीरला, दॅट इज कोट. ओके, मग आपण पनीर ब्रेड क्रम्समध्ये घेऊन मॅरिनेट नाही करत, आपण फक्त ब्रेड क्रम्सनी कोट करतो आणि मग तळायला घेतो, दॅट इज कोट. ठीक आहे, त्याच्यानंतर मुडपणे किंवा चपाती जरा दुमडून ठेव वगैरे असं आपण म्हणतो बघा, त्याला काय म्हणतात? फोल्ड. ओके, फोल्ड द चपाती. मोजणे, मेजर. मेजर द शुगर. सजवणे, गार्निश. गार्निश विथ कोरिअँडर. आधी गरम करणे म्हणजे काय? ओव्हन जरा आधी गरम करून ठेव इज प्रीहीट. ओके, आपण बघितलं रिहीट, आता हे आहे प्रीहीट. प्रीहीट द ओव्हन. मंद आचेवर शिजवावे. मंद आचेवरला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? इंटरेस्टिंग आहे, कोणाला माहिती आहे का हे? मंद आचेवर सिमर. ठीक आहे, समर नाही. ओके, समर विंटरमधलं समर नाही, हे आहे सिमर. सिमर फॉर 5 मिनिट्स, सिमर. ठीक आहे, स्लिमर पण नाही, इट इज SIMMER. सिमर म्हणजे मंद आचेवर ठेवणे. वितळवणेला काय म्हणतात? मेल्ट. मेल्ट द बटर, मेल्ट. पसरवणे, बटर पसरवायचं असेल आपल्याला तर स्प्रेड द बटर किंवा स्प्रेड द केचप. ठीक आहे, लगदा करणे, मॅश. मॅश द पोटॅटोज. एकजीव करणे, माझी आजी हा शब्द खूप वापरायची, एकजीव करणे म्हणजे मिक्स. मिक्स इट वेल. ठीक आहे, विरघळणे, डिझॉल्व. डिझॉल्व द शुगर. ओतणे, पोर. पोर द टी. मग अशी आपण स्ट्रेन द टी बघितलं, आता आहे हे पोर, ओतणे, पोर द टी. तळणेला इझी आहे, फ्राय द अनियन्स. आता पलटवणेला काय म्हणतात बरं? पलटवायचं असेल आपल्याला ऑमलेट किंवा घावण तर फ्लिप. फ्लिप द ऑमलेट, फ्लिप द ब्रेड. ठीक आहे, भाजणे म्हणजे अगदी मला भाजणे नाही म्हणायचं आहे, पण मला सांगायचं आहे की बेक द केक. आपण जेव्हा केक बनवतो तेव्हा केकच्या बरोबर कायम बेक हा शब्द येतो, मेक नाही येत की मेक द केक नाव असं नाही येत. केक बरोबर कायम बेक हा शब्द येतो, कारण का तो फुलतो ना, आपण बेक करतो केक कायम. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण चपाती जे लाटतो, लाटणेला काय म्हणतात बरं? लाटतो आपण चपाती, लाटणेला म्हणतात रोल आउट. रोल आउट द चपाती, रोल आउट. त्याच्यानंतर निचरा करणे म्हणजे ड्रेन. ड्रेन द पीस. सपोज मी मटार आणलायत आणि मी ते धुतीये बाउलमध्ये, आता मला फक्त मटार पाहिजे तर आपण पाणी ते ड्रेन करून घेतो ना, सो दॅट इज ड्रेन द पीस. तर मैत्रिणींनो, हे काही अगदी बेसिक किचनमध्ये लागणारे शब्द आणि त्यांचा अर्थ मी आजच्या या आपल्या लेवल 1 मध्ये सांगितला. जर तुम्हाला अजून काहीतरी हवं असेल एक्स्ट्रा ॲज अ हाऊसवाईफ, ॲज अ होम मेकर, तर मला प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून काय शिकायला आवडेल, काय अडचणी आहेत. मला खूप जाणून घ्यायला आवडेल आणि नक्की मी ह्याचा नेक्स्ट व्हिडिओ करेन जर तुम्हाला हवं असेल तर. त्यामुळे मला लेवल 2 हवी असेल तर लेवल 2 आणि काय हवंय हे पण मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि हो, जर तुम्ही खरंच सिरियस असाल, तुम्हाला खरंच इंग्लिश शिकायचं असेल, स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल, लेसन वाईज शिकायचं असेल, अगदी बेसिकपासून शिकायचं असेल, तर माझा ॲप आहे स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं माझं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. कसं डाउनलोड करायचं? डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये मोरमध्ये जाऊन डिस्क्रिप्शन बघा, लिंकवर क्लिक करा आणि ॲप डाउनलोड करा. तिकडे माझे प्री रेकॉर्डेड कोर्सेस आहेत, लाईव्ह झूम क्लासेस असतात, बऱ्याच गोष्टी सुरू असतात. तुम्हाला जे योग्य वाटतंय सिलेबस बघून
तुम्ही तो कोर्स घेऊ शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मी एव्हरी ट्यूजडे आणि एव्हरी फ्रायडेला सकाळी 10 वाजता यूट्यूबवर आपले व्हिडिओ येत असतात, त्यामुळे नक्की बघा. आणि इंस्टाग्रामवर मी रोज 2 ते 4 वाक्य टाकत असते मराठी आणि इंग्लिशमध्ये रोजच्या जीवनातले, त्यामुळे इंस्टाग्रामवर असाल तर तिकडेही मला फॉलो करायला विसरू नका. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या हेच नाव आहे माझं इंस्टाग्रामवर. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.